चीनच्या नावावर असलेला सलग 792 तास गाणं गाण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नवी मुंबईतील विराग मधुमालती या ग्रुपनं तोडलाय। 40 दिवसात 895 तास सलग गाण्याचा नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात आलाय। विक्रमासाठी 1000 गायकांनी सहभाग घेत मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली भाषेतली गाणी गायली होती। खारघर इथल्या लिटिल वर्ल्ड मॉलमध्ये करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू होती। बेटी बचाओ या दरख्त बचाओ या पानी बचाओ, इन चीजों की बहुत ही जरूरत है हमें। और ऐसा ये प्रोग्राम जो बना करके दुनिया को, हिंदुस्तान को दिखाया है, इसके लिए मैं आपका आभारी हूँ। ये सच में असली कल्पना की काट थी। तो डेफिनेटली बहुत लॉन्ग अटेम्प्ट था, तो बहुत सारे फैक्टर्स थे। एक भी फैक्टर कहीं ये होता तो शायद इतनी बड़ी जो मेहनत है वो पानी में जा सकती थी। टीम ने बहुत मेहनत की, हम लोगों ने सभी ने पूरी जी जान लगा के मेहनत की। आपण पाहता एबीपी माझा। नवी मुंबईतले गायक विराग वानखेडेंनी चीनच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढलाय। चीनच्या नावावर सलग 782 तास गाणं गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे। मात्र गेल्या 35 दिवसांपासून सलग 792 तास गाणं गात हा रेकॉर्ड करण्याची किमया विराग वानखेडे आणि त्यांच्या टीमने केली आहे। यासाठी 800 गायकांनी 9000च्या वर गाणी गायलेली आहेत। भारतातल्या विविध राज्यातून आलेल्या गायकांनी या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभाग घेत मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली भाषेमध्ये गाणी गायली। पहिला रेकॉर्ड चायनाचा होता, 792 तास आणि 2 मिनिटांचा। तो आज आपण ब्रेक केलाय आणि 22 तारखेपर्यंत हा रेकॉर्ड नॉनस्टॉप सुरू राहणार आहे। तेव्हा 895 तास होणार आहेत। ऍक्च्युली आपला 1000 तासांचा प्लॅन होता, पण सेक्शन 144 त्याच दिवशी इम्पोज झाला ज्या दिवशी आपला 9 तारखेला सुरू होणार होता। त्याच्यामुळे आम्ही 4 दिवस तो रेकॉर्ड पुढे केला। तर आता आपल्याला 895 तास मिळत आहे 22 तारखेपर्यंत। सो विल बी सेटिंग दिस रेकॉर्ड। ह्याच्यामध्ये संपूर्ण भारतातून जवळपास 1000 कलाकारांचं आपण ऑडिशन घेऊन त्यांना चीनच्या नावावर असलेला सलग 782 तास गाणं गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यात नवी मुंबईतल्या गायक विराग वानखेडेंना यश आलंय। गेल्या 35 दिवसांपासून सलग 795 तास गाणं गायन करत हा रेकॉर्ड करण्याची किमया विराग वानखेडे यांच्या टीमने केली आहे। यासाठी 800 गायकांनी 9000च्या वर गाणी गायली आहेत। भारतातील विविध राज्यातून आलेल्या गायकांनी या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभाग घेत मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली अशा भाषांमध्ये गाणी गायली होती। 24 तास गाणी गात 795 तासांचा रेकॉर्ड करण्यात आला असून 1000 तासांचा विक्रम करण्याचा मानस या टीमचा आहे। आणि यासोबत बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक। बघत रहा महामुंबई। चीनच्या नावावर असलेला सलग 782 तास गाणं गाण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत करण्यासाठी नवी मुंबईत गायक विराग वानखेडेंना यश आलंय। 35 दिवसांपासून सलग 795 तास गाणं गायन करत हा रेकॉर्ड करण्याची किमया त्यांनी आणि त्यांच्या टीमने केली आहे। नवी मुंबईतल्या खारघरच्या लिटिल वर्ल्ड मॉलमध्ये बुधवारी नव्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे। चीनच्या नावावर असलेल्या सलग 792 तास गायनाचा विक्रम मोडीत काढण्यात विराग मधुमालती ग्रुपला यश आलं। गेल्या 35 दिवसांपासून देशभरातल्या सुमारे 800 कलावंतांनी सलग 795 तास 9000हून अधिक गाण्यांचं गायन करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदवला। सलग गायनाचा चीनचा 792 तास 2 मिनिटांचा विक्रम नवी मुंबईतील खारघरच्या विराग मधुमालती आणि त्यांच्या टीमने मोडून काढलाय। या टीमने सलग 1000 तासांचं गायन करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय। मधुमालती यांच्या नावावर याआधी 4 जागतिक विश्वविक्रमांची नोंद आहे। बातमी आहे एक रेकॉर्ड ब्रेक विश्वविक्रमाची, ज्यामध्ये भारतीयांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेलेला आहे। चीनचा सलग गायनाचा विक्रम भारतानं मोडीत काढलेला आहे।
792 तास 2 मिनिटाचा सलग गायनाचा विक्रम हा दुपारी विराग मधुमालती आणि त्यांच्या टीमनं मोडलेला आहे. आता भारताच्या नावानं सलग 1000 तास गाण्यांच्या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे. 22 डिसेंबरला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या कार्यक्रमाची नोंद केली जाणार आहे. चीनच्या नावावर असलेला सलग 782 तास गाणे गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यामध्ये नवी मुंबईतील गायक विराग वानखेडे यांना यश आले. गेल्या 35 दिवसांपासून सलग 795 तास गाणे गायन करत त्यांनी हा रेकॉर्ड करण्याची किमया केली आहे. खारघरमधील लिटल वर्ल्ड मॉलमध्ये हा विक्रम करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून काम सुरू आहे. यासाठी 800 गायकांनी 9000च्याही वर गाणी गायली आहेत. भारतातील विविध राज्यातून आलेल्या गायकांनी ह्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभाग घेतलाय आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 1000 तासांचा विक्रम करण्याचा मानस ह्या टीमचा आहे. पहिला रेकॉर्ड चायनाचा होता 792 तास आणि 2 मिनिटांचा. तो आज आपण ब्रेक केलाय आणि 22 तारखेपर्यंत हा रेकॉर्ड नॉनस्टॉप सुरू राहणार आहे. तेव्हा 895 तास होणार आहेत. ऍक्च्युली आपला 1000 तासांचा प्लॅन होता, पण सेक्शन 144 त्याच दिवशी इम्पोज झाला ज्या दिवशी आपला 9 तारखेला सुरू होणार होता. त्याच्यामुळे आम्ही 4 दिवस तो रेकॉर्ड पुढे केला. तर आता आपल्याला 895 तास मिळत आहे 22 तारखेपर्यंत. म्हणजे काहीतरी एक चांगला अचिव्हमेंट आहे आणि इट्स व्हेरी प्राऊड फॉर अस एज टू बी अँड इंडियन आय कॅन से. म्हणजे भारतीय म्हणून फार मला अभिमान आहे आणि मी एक पार्ट झाले या वर्ल्ड रेकॉर्डचा. माझं प्रोफेशन वेगळं आहे, पण तरी देखील आय एम लॉयर, पण तरी देखील इथे मला जो प्लॅटफॉर्म मिळाला आणि गाण्याचा हे दिला, फार आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ इट. खूप छान. मी माझी 60 गाणी झाली आहे आणि रोजच येते इकडे. कधी थोडंसं कामानिमित्त असं हेच होतं, त्रासच होतो, पण मला याच्यामध्ये फिल्ममध्ये येऊन म्हणजे आज पहिला एक रेकॉर्ड गिनीजवर रेकॉर्ड केला होता रिलीज सिंगिंगमध्ये आणि हा एक माझा दुसरा आहे. आणि विरागदाबरोबर हा आम्हाला छान म्हणजे त्यांनी स्टेज चांगला मिळवून दिला आम्हाला, त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे त्याचा. चीनच्या नावावरती असलेला सलग 782 तास गाणे गाण्यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यात नवी मुंबईतील गायक विराग वानखेडेंना यश आलंय. गेल्या 35 दिवसांपासून सलग 795 तास गाणं गायन करत त्यांनी हा रेकॉर्ड करण्याची किमया विराग वानखेडे यांनी केली आहे. खारघरमधील लिटल वर्ल्ड मॉलमध्ये हा विक्रम करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून काम सुरू आहे आणि यासाठी 800 गायकांनी 9000च्या ही देखील जास्त गाणी गायली आहेत. भारतातील विविध राज्यातून आलेल्या गायकांनी ह्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभाग घेतलाय. विशेष ह्या कार्यक्रमामध्ये मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली या भाषेमधली गाणी गायली होती. 1000 तासांचा विक्रम करण्याचा मानस ह्या टीमचा आहे.